पब्लिक. तर आपण आता बीडला चाललेलो आहे. गणपतीचा शूट आहे मस्त मध्ये. सगळा शूटचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता सध्या आपण निघलेलो आहे. इथून डायरेक्ट बीडमध्ये जायचं. आता घाटामध्ये आलेले बीडमध्ये जायचं. तर आता आपण आलो बीडमध्ये. इथून डायरेक्ट आता लोकेशनवर जायचं आहे. गेल्यावर लोकेशन फिक्स होईल कुठं जायचं आहे कुठं करायचं आहे शूट. तर पाहू शकता तुम्ही. तर लोकेशनला आम्ही आलो तर हे बघा भाऊ बसलाय माझा. गणपती घेऊन बसलाय. इकडे बघ म्हणे व्हिडिओमध्ये लाज नव्हतं. मॉडेल काही येई नाही ते तिथं मेकअपचा स्टुडिओ आहे. तिथून येणार आहेत मॅडम बाहेर. काय येईनात लवकर. मग इथून आता लोकेशनला जायचं आहे. लोकेशन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे काय आहे तिथं चाललं. सांगतो तुम्हाला. हे मॉडेल चाललेले आहेत पुढं. कोणते आहेत बघा तुम्हीच आता त्याच्यातले मॉडेल कोणते आहेत. तर आता लोकेशन 2 मिनिटात लोकेशनवर जातात. पाहू शकता नजारा. एकदम थंड वातावरण झालेलं आहे. शूट एकदम कडक होणार आहे. तरी तुम्ही बघू पुढं पाहू शकता काय कसं आहे का. धबधबा इथं धबधबा इथं आहे ना लोकेशन. इथं वरती दगडावर काढूत ना. चल पाय फास्ट. असंच असते काहीतरी चांगलं करण्यासाठी. थांब ना बाबा इथं कुठं आहे का शूट. तर मोठं दगड करूच. चला मॉडेल अशीच करीत होती काल पोरगी. काय पण नको त्यात बोलू बरं. बरं ही मॉडेल सांगायली मला कसं काय बोलायचं. तिकडे कुठे चालला. तिकडे गेलेले ते दोघं जण. कुठं काढूत लोकेशन. ही दोघं हाईट वाढते. हा ही मॉडेल आहे बघा. पडल्यावर उभा फोटो काढतो. हा ना उभा काय येत ए पागल. कमी नाही म्हणाय करायचा फोटो बिटो भारी येतो. इमानदार खड्डा मोकळा ब्लॉक काढायचं म्हणून. तर आता सगळं रेडी झालेलं आहे. आता आपण मॉडेलला पोस्ट सांगतोय. हे बघा आता नजारा एकदम डेंजर आहे. पाहू शकता हे बीडमधला शिवधारा लोकेशन आहे. एकदम ग्रीन नेचर आहे सगळं. मॅडमला एकदा पोस्ट सांगितले का. तर तुम्ही सगळं व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तुम्हाला लास्टला सगळे फोटो वगैरे कसे काय काढलेले तर बघायला भेटेल. सगळा रिझल्ट एडिट केलेले सगळे फोटो लास्टला टाकून देणार आहे. तर तुम्ही सगळा फुल व्हिडिओ बघायचा. नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा झाला आहे तर ते कमेंटमध्ये सांगा. चला आपण आता फोटो काढू. तर बघू शकता पुढील प्रमाणे कसं काय शूट झालं. तर कसं काय शूट झालेलं आहे. लोकेशनवर शूट करायचं असेल तर हे बीडचं शिवधारा म्हणून एक मंदिर आहे. तर ते बीडपासून आहे एक 7-8 किलोमीटरवर आहे. एकदम बेस्ट लोकेशन आहे फोटोशूटसाठी.
जर कोणाला माहीत नसेल तर. आपण इथं गणपती शूट केलं आहे. तिकडे ब्लॉग काढतो मी ना आपला. मंदिर बिंदिर दाखवतो जरा. शूट करायला एकदम इंटरेस्ट येत होता कारण की नेचर एकदम सायलेंट होतं आणि वातावरण सायलेंट असल्यामुळं काय लाईटची वगैरे गरज नाही पडलेली. मॉडेल वगैरे पोज वगैरे पण मस्त देत, त्याच्यामुळं काही जास्त ताण नाही झालेला. त्यामुळे फोटो वगैरे एकदम भारी आलेले. आपण आता काहीतरी युनिक टाईपचा क्लिक घ्यायला ट्राय करतोय. लवकर क्लिक बसा नाही पण ट्राय चालू आहे काहीतरी युनिक टाईपमध्ये घेण्यासाठी. तुम्ही लास्टला चेक करा फोटो, तुम्हाला बघायला भेटेल कसं काय फोटो निघलेले. तर माणूस कुठं पण जायला काही बी करायला तयार असते, फक्त फोटो एकदम कडक आला पाहिजे. हे जिथं जायला जमत नाही तिथं पण हे मॉडेल जाते. तर फक्त आमचं काम काय आहे, फोटो एकदम कडक आला पाहिजे, त्याच्यात आमचा बी फायदाच आहे. बाकी वातावरण बघा एकदम कसं डायरेक्ट डेंजर वाटतंय. सगळे पहाड आहे, ग्रीन आहे सगळं आणि एकदम सायलेंट वातावरण आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. फोटोचा तर काही विषयच नाही. तुम्ही बघा लास्टला इकडे बघ, आता पोज द्यायचं म्हणलं की लगेच फुकतात. पडशील हे लोकेशन तसंच सोडायचं असतंय, ते बोलायचं असतंय. तिला माहितीच नाही व्लॉगचं कसं असतंय. तर व्लॉग आहे असं काय काय होतं ते सगळं डिटेलमध्ये दाखवलेलं असते. सगळे BTS शॉट असतात, तर ते सगळं गोष्टी दाखवायच्या असतात. तिला वाटलं एडिट करूनच असतंय, तसं नसतंय काही. जे आहे ते आहे. बाकी लोकेशन बघा, पाहिजे तशा टाईपमध्ये फोटो निघतात. एकदम खतरनाक आहे, बाकी काहीच नाही. बीड काय साधं सुद्धा नाही आहे. बीडमध्ये डेंजर लोकेशन येतं, त्याच्यामुळं फोटो हे क्वालिटीच येणार, विषयच नाही तिथं. हार्ड आहे एकदम. फोटोग्राफीमधलं मेन मुद्दा म्हणजे जितक्या खराब वस्तूपाशी, जितक्या खराब जागेपाशी फोटो घेतो तेवढा ॲक्टिव्ह फोटो येणार तो. ते काय असेल ते देवाची देणगीच म्हणायचं. पण तिथं काय हे चॅलेंजेस नाही कशाचे, फोटोच येणार. आपण आता दुसरी पोज ट्राय करू, कसं काय येतं आहे काय नाही बघू. काहीतरी युनिक घ्यायचं ट्राय करू. वाईड अँगल बघा कसा डेंजर व्ह्यू दिसतंय. वेगळी पोज हार्ड आहे थोडी, पण बाकी खतरनाक पोज आहे. तुम्ही बघा लास्टला चेक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मेन म्हणजे. व्हिडिओ फुल बघा पहिले तर, कारण की हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे. सगळे काटेचे झाड आहे, तर त्याच्यामध्ये बसवले मॅडमने. चालू आहे पोजिंग. इथला पण फोटो भारी येत आहे, तुम्ही बघा एकदा लास्टला. आणि आपला म्हणल्यावर विषयच नाही, काहीतरी तुम्हाला वेगळंच बघायला भेटणार, युनिक एकदम. नो चॅलेंज असणार ते पण. मस्तपैकी दर्दभरे सॉन्ग. भाऊचा आपला एकीकडून ब्लॉग शूट चालू आहे, एकीकडून गाणे ऐकताय. त्याचा विषय हार्ड आहे,
त्याच्यामुळं काय नाही, पण व्हिडिओ घेत आहे हे महत्त्वाचं आहे. त्याचं तो गममध्ये असो नाही तर कशात पण असो काम करायचं ते फक्त नो चॅलेंज असलं पाहिजे, बाकी काहीच नाही. आणि SK फोटोग्राफी म्हणल्यावर त्याला चॅलेंजच नसणार, लिहून ते पण काहीतरी युनिकच दिसणार तुम्हाला. जर तुम्ही इंस्टाच्या ID ला आपल्या हे केलं नसेल फॉलो वगैरे, तर तुम्ही ID देतो त्याला फॉलो करायचं. ही ID आहे, त्याला फॉलो करा, वरती जी दिसते त्या ID ला. आता इथे एक 4-5 पोज घ्यायच्यात अजून, आणि इथलं झालं की एक अजून एक लोकेशन आहे, ते पण भारी लोकेशन आहे. तर डायरेक्ट तिथं जायचं आहे. मग तिथं तुम्ही बघा, अजून तिथं युनिक टाईपमध्ये काहीतरी वेगळं शूट करणार आहेत आपण अजून. त्याच्यासाठी थोडंफार गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आणलेल्या आहेत, तर ते बघा तुम्ही, सगळं ओके होणार आहे. आणि लास्टला मेन म्हणजे सगळे रिझल्ट बघा कसा आहे काय. तर आपल्या भाऊचा अँगल बघा कसं, फोटोग्राफरपेक्षा हाय क्वालिटी अँगल घेतलेला आहे, एकदम नुसते काटे वगैरे दिसायला लागले. भाऊचं शूट करायचा तरीकाच वेगळा आहे, त्याला आपण नो चॅलेंज म्हणू शकतो. माझ्यापेक्षा पण खतरनाक शूट करायला लागला भाऊ, एकदम काटे वगैरे दगडं तिकडे सगळं घ्यायला लागलं. हे बघा कसे कसे काटे येतात मध्ये बघा, मॉडेल झाकते सगळं त्याने. फोटोग्राफरचा तर सवालच येत नाही, कुठे गायब आहे ते फोटोग्राफर, फ्रेममध्ये बी नाही, कोपऱ्यात आहे काय. आता गरमी वगैरे व्हायली, ऊन पडायला दम्मदम्मने, पावसाचं बी वातावरण व्हायले, त्याच्यामुळे लवकर आवरून जायचं आहे आपल्याला. तर बघू शकता आता अजून नेक्स्ट पोज आहेत अजून 2-3 इथं. त्या पोज झाल्या हे आपण इथून लगेच पॅकअप करणार, दुसऱ्या लोकेशनवर जाणार. हे बघा नजारा एकदम डेंजर आहे. भाऊ एकदम 360 डिग्रीमध्ये फिरवायला लागला आहे. मेन मुद्दा आहे, आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये काही ना काही हसायसारखं असतं. गेल्या ब्लॉगमध्ये ते कुत्रं ओरडत होतं, आता ह्या ब्लॉगमध्ये ती चिमणीसारखं चिव करायला लागली मध्ये. दुसरीकडे भाऊचं गाणं चालू आहे मस्त, तिथं काही विषयच नाही. भाऊ त्याच्या गममध्ये, आपण आपल्या फोटो काढण्यामध्ये बघण्यात आहे, मॉडेल पोज देण्यामध्ये आणि ते कॅमेरा क्लिक करण्यामध्ये, बाकी सगळं निसर्गावर सोडून दिलेलं आहे. हे बघा भाऊचा अँगल, नो चॅलेंज. भाऊ नेमका आमचा ब्लॉग शूट करायला का झाडाचा ब्लॉग शूट करायला तेच कळलं नाही. हे सगळे झाडाचे लाकडं तिकडं कलर गेलेले दिसायला लागले. बघा मॉडेलला आता फोटो दाखवतोय, म्हणलं काय कळलं नाही कसे फोटो येतात कसं काय होतंय. म्हणलं एकदा दाखवून बघावं, आवडतात नाही आवडतात आपले फोटो. झाले रील्ससाठी मस्तपैकी 2-3 क्लिप शूट करायला लागलो. आता प्रॉपर एकदम 2-3 क्लिप घेतल्या का 2 रील्स तयार करायचे. त्याच्यासाठी 2-3 क्लिप घेऊ होतं. बघा तुम्ही काय काय होतं, कसं शूट होत आहे का पूर्ण बघा. आणि हे जे क्लिप घेतल्यात त्याची रील्स आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली, तर ती तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन चेक करायची. आपल्या ID तर दिलेली मी पाठीमागं बॅकला, पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये पण ID लिंक आहे आपली इंस्टाग्रामची, त्याच्यावर जाऊन चेक करा तुम्ही एकदम आपली प्रोफाईल, सगळं तुम्हाला दिसून जाईल प्रोफाईलवर. गाणं बघा असं एकदम विषय हार्ड वाजतंय, फक्त कॉपीराईट पडू नये आता त्याच्यामुळे, बाकी दुसरं काहीच नाही. मॉडेलला गणपती झेपत नाही, तरी पण चालू आहेत कष्ट चांगले, रील्स वगैरे ठीकठाक येण्यामुळे. आपण बी चांगल्या क्लिप शूट करू, पोस्ट पण करू. लाईक केलं नाही तरी आपण बळच लाईक घेऊ, आणि त्यांना करावंच लागणार लाईक, कारण की लाईक नाही करायसारखं असं नाहीच ना, लाईक करावंच लागणार, कारण की विषय तितका क्वालिटीचा आहे. झाले की डायरेक्ट दुसऱ्या लोकेशनला जायचं लगेच, कारण की आता पावसाचं वातावरण झाले तर इथून लवकर आवरावं लागणार आहे. तर बघा आता अजून दुसरी एक क्लिप येणार आहे, ती पण बघा तुम्ही. ट्राय करू.
ग्रीन ग्रीन टाईपमध्ये घेऊ का बघा तुम्ही. ॲक्शन म्हणलं की गणपतीकडे बघायचं आणि पुढून पायावरून हात फिरवायचा ह्या हाताने, कसं इथून का? मांडीवरून इकडच्या मांडीवरून असं खाली हात फिरवायचा. असं? हां गणपतीकडे बघून इथेच हात राहिली. हां इकडे बघतो मग. ॲक्शन म्हणलं का की गणपतीकडे बघायचा, हात घ्यायचा आणि असं दमाने खाली फिरवायचं. 1 2 3 ॲक्शन. इकडे बघ. एक मिनटं तसंच थांब. गणपती तसंच राहू दे. फक्त काय आपल्याला थोडं असं करायचं शेवटचं नॉर्मल इकडे करायचं. दोन्ही हाताने का? वरती माणसं झाडात लिंबाच्या झाडाचं खाली घ्या, खाली घ्या, खाली घे माणसं. जास्त सांगायची काय गरज काय नाही. हाराला पण नसतं. मॉडेलला पहिलेच रील्सचा वगैरे शौक आहे त्याच्यामुळं इकडं असं लगेच लक्षात बसते. आता खाली गणपती लगेच सांगन तसं ओकेमध्ये होऊन जाते सगळा विषय. रील्स पण एकदम खतरनाक आलेले आहेत. तुम्ही इंस्टाच्या प्रोफाईलवर जाऊन चेक करा, तुम्हाला सगळं प्रोफाईलला बघायला भेटेल. बघा तुम्ही कशा प्रकारे शूट सुरू आहे. तर ही एक नवीन वेगळी क्लिप घ्यायला होता, ती पण जरा खतरनाक येणार आहे. बघा तुम्ही. 1 2 3 मॉडेल एकदम प्रॉपर करते त्याच्यामुळे एकदम खतरनाक येणार आहे, काय विषयच नाही तिथे. दिनेश पवार. आणि आता ही झाली की अजून एक वेगळी क्लिप घ्यायला होतं, ती पण युनिक आहे. तुम्ही बघू शकता. साध्या क्वालिटीचं काय येणार नाही, जे कोणी करत नाही ते आपण करतो, त्यामुळं आपला विषयच नाही तिथं. क्लिप घेण्यासाठी बघा, रोहित भाऊ सगळे अँगल सोडले नाही त्याने, कसे पण फिरवतोय, नुसता फोन फिरवतोय इकडून तिकडं तिकडून इकडं. चालू आहे एक रनिंग मधली क्लिप घ्यायची चालू आहे. अजून आता गणपती आता साईडला ठेवून पाण्यापाशी घेतला व्हिडिओ. हे झाले का विदाऊट गणपती तर घ्यायचं ना व्हिडिओ. पाकळ्या टाकायचं पाण्यापाशी घ्यायचं. आता बघा. एकदा आता फोटो दाखवतो कसे आलेत कसे नाही मॅडमला. म्हणजे कसं इथून गेलं म्हणजे फोटो ओके आले असले तर गेले, नाही तर एवढं लांब येऊन काही उपयोग नाही ना. हे आता दुसऱ्या अँगलने दिसेल तुम्हाला. हे झाडातलं मस्त आलं ना. असं ब्लॉग काढतो. छत्री. अरे इथं भारी होतं लोकेशन सुसाईड करायला. काय तिथे? ऊन पडले. मला तर वाटलं रे पावती लय इकडून नको जाऊ, इकडून चल. कुठून तिकडून जाणं रस्ता नाही की तिथं. पळवू नको तू असं कुठं वना वना चांगला रोड नाही तर नेईल. मॉडेल. उघड ना ती छत्री, ऊन लागत नाही का. मोडू नको फक्त. 200 रुपयाला दिली मामाने. रोहित गणपतीचं वळ काय करशील तू, ते चक्कर बिक्कर येईन गणपती. हे बघा छत्री बित्री घेऊन चाललो. खुरपायला चाललात काय मॅडम? खुरपायला चाललात? भूत बंगला आहे इथं बीडमधलं कोणाला बघायचं असलं तर. चला लक्षात आहे का? चला
काल ती पोरगी म्हणली होती तसंच. चला सस्त्या बटरफ्लाय त्या पिवळ्या कलरच्या. तेच म्हणलं बटरफ्लाय कशा असतात कलर वगैरे असले तर पिवळ्या कलरच्या त्या सस्त्या येतात. ते नसतात का गाड्यावरचे कपडे बरं 150ला फिक्स. बाबा आम्ही ब्रँड वापरतो. बटरफ्लाय बी ब्रँड घे ना. अरे दाखवले तुला ते. गलियामध्ये गाण्यामध्ये बघ ना कसली बटरफ्लाय ते हातावर येऊन बसली. श्रद्धा काय रे कपूर ना. ते मामा काय करते तिथं वरती काय 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 हे रस्ता जाते का खाली. गाड्या येत होत्या का? मग गेट बंद आहे. गेट बंद आहे. पाणी इथं सगळं. जायचं का पाण्यापाशी जाऊ तर खाली जायला येतं इथं. गणपतीला राहू दे तिकडे. आता गणपतीच्या अलीकडेच तिथे मोठे लोक नेते. बुडवायचं का तुला इथं आंघोळ वगैरे करायचं काय. यार आता महाग नाही काहीच भरलेलं हे नव्हतं. बघ शिवधारा डॅम. शिवधारा डॅम मॉडेल छत्री घेऊन बसली हा. मासे त्याच्यात हो का ते हे तसलं काय म्हणते त्याला. मग तुझं काहीतरीच असतंय बघ नवीन. ये ना चल मग पडशीन तर हेच आमच्यावर ढकलून दिलं. गणपती आणते का तू. चल ना. गणपती ठेवलाच तिकडं कशाचा रोड. ऊन पडलं. हे सूर्य दाखवायचं का तुम्हाला व्लॉग मध्ये. हे बघा लोगो मध्ये दिसतोय आहे फंक्शन. आता तिकडे जायचं ना पाण्याच्या खड्ड्यापाशी. एकदम खतरनाक लोकेशन आहे. हे शिवधारा डॅमच्या अलीकडेच आहे. जातानीच रोडला लागतंय. आपण ठरवलं होतं इथं जातानी एकदा येऊ तर इथं पण काही क्लिप घेऊ तर काही फोटो घेऊ तर. एकदम खतरनाक लोकेशन आहे. इथं पण भारी क्लिप आणि फोटो येणार आहेत. ते तुम्ही लास्टला बघा तुम्हाला सगळं बघायला भेटेल. बघा अजून वेगवेगळ्या प्रकारमध्ये फोटो आणि व्हिडिओच्या क्लिप घेणार आहेत आपण. तर ते तुम्हाला सगळं पाहायला भेटेल इथं. आपल्या शूटकडे लक्ष द्या. शेवटला रिझल्ट बघा मेन आहे इथं. थोडं अलीकडे बसवलं. तिथून काय पाणी वगैरे ॲक्टिव्ह येत नव्हतं. अँगल पण काय एवढा विशेष येत नव्हता. तर आपण इथून दुसऱ्या अँगलनी ट्राय करायला. मॉडेल खेळती पाण्यासोबत. तिला काय स्विमिंग वगैरे येत नाही आणि गणपती पण झेपत नाही. पण ते फोटोसाठी चालू आहे सगळं. व्हिडिओचे क्लिप चालू झालेले. अजून 2-3 क्लिप घ्यायचे तिथं ॲक्टिव्हमधल्या नवीन काहीतरी. मॉडेलला पाणी टाकायला व्यवस्थित प्रॉपर जमून आहे. तसं आलं आहे पहिल्या क्लिपमध्ये पण अजून थोडं आलं म्हणजे कसं ओके वाटेल ना. पहा तुम्ही त्याचं पण इथल्या लोकेशनचं पण रील्सचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खतरनाक होणार आहे. तुम्ही आयडीवर चेक करा जाऊन पाहायला भेटेल तुम्हाला. कोणाला शूट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पुन्हा ID पण आहे. तर तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा SK फोटोग्राफीला. तुमचं शूट होऊन जाईल कुठं पण असू द्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर असेल तरी पण करू आपण काही विषय नाही. बघा कसलं चांगलं येण्यासाठी कसली रिस्क आहे. कॅमेरा वगैरे जर पडला तर क्लिप किती महागत जाईल.
नसो रिस्क येतो इश्के. आपल्याला साधं सुद्धा घ्यायला जमत नाही, काहीतरी क्वालिटी मटेरियल आलं तरच आहे, नाहीतर काय उपयोग नाही काम करून. गणपतीला दोन्ही हाताने पकडून गणपती कसं बघायचं. आता अजून एका वेगळ्या अँगलने घेणार आहे आपण शूट, तर ती पण क्लिप एकदम खतरनाक आहे. इथं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकायच्या आता, आणि गणपतीकर वगैरे बघताना अशा 2-3 क्लिप घ्यायच्यात. आता रोहित भाऊ पाकळ्या टाकणार आहे, मोबाईल एका जागेवर सेट केलेला आहे. आपण एका जागेवर फोटो घेणार, व्हिडिओ घेणार, 2-3 क्लिप घेणार आहे तिथं. भाऊ एकदम रेडी झालेला आहे पाकळ्या टाकायला. आता फक्त ॲक्शनचा वेट आहे. दुसरीकडेच वार आहे, त्याच्यामुळे आता रिटेक शॉट घ्यायचा आहे डबल. बघूत आता काय होत आहे. तर थोडं वेगळ्या टाईपमध्ये करू काहीतरी. पाकळ्याचं थोडं प्रॉपर आहे नाही, वाऱ्याने दुसरीकडेच चाललेत, पण आपण घेऊ काही पण करू, पण पाकळ्याचा शॉट घ्यायचा. तुम्हाला रील्समध्ये पण दिसेल बघा. आता या क्लिपमध्ये काय होतं काय माहिती. याच्यात आले तर प्रॉपर एकदम. आता बघा पुढील प्रमाणे बाकीचे सगळे. आता लवकरच रिझल्ट पण बघायला भेटेल तुम्हाला. तर आपला शूट झाला आहे आता कंप्लीट. हे आपले मॉडेल आहेत आस्था काटे, तर त्यांना विचारू कसा झाला शूट, कसे वाटले फोटो तुम्हाला. तर पब्लिकला सांगा आता काय काहीतरी. भारी काढले फोटो, मला आवडले सगळे. ज्यांना फोटो काढायचे त्यांनी SK फोटोग्राफीला कॉन्टॅक्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता झालंय. भाऊ तिकडे बिझी आहे, 2 तास झाले. आता शूट झाला आहे, गणपती ठेवला आहे, बॅग घेतली की डायरेक्ट बीड. आणि लोकेशन शिवधारा, टॉप 10 मधलं लोकेशन आहे. ज्यांना कोणाला फिरायला शूट करायचं असेल तर एकदम बेस्ट लोकेशन आहे. तर शूट झाला कंप्लीट. आता आम्ही मस्त चाललो तो स्टुडिओला. भाऊ गाडी चालवतोय एकदम हवेमध्ये. असं करायला बघतोय. आपला एरिया आलेला आहे. भाऊचा एरिया एकदम डेंजर आहे. नांदातला गाडी खावा नाही. तर आपला शूट झालेला आहे कंप्लीट. तर आता सगळं झालेलं आहे ओकेमध्ये. तर तुम्हाला आता डायरेक्ट आहे का, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मेन. आणि आता तुम्ही सगळा रिझल्ट तुम्हाला पुढील प्रमाणे बघायला भेटेल, पाहू शकता तुम्ही. बघायला भेटेल तर तुम्ही सगळं रिझल्ट पहा. आता गणपतीसोबतचे झालेत. आता हे आपले विदाऊट गणपतीचे नॉर्मल पोज आहेत आपल्या. बघा रिझल्ट कशा क्वालिटीचा आहे. जर तुम्हाला कोणाला शूट करायचं असेल तर डायरेक्ट आपल्याला मेसेज करायचा इंस्टाग्रामवर, डायरेक्ट बुक करायचं शूट. लगेच फोटो तुम्हाला एडिट झाले कीच, विषयच नाही.